हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2795. माझिया मनाची बैसली आवडी, आवसान घडी एकीने गे. पाय चित्ती रूप डोळाच बैसले, चिंतने गोविले मुख सदा. अवघी यांचा झाला विसरू हा मागे, वेद हा श्रीरंगे लाविला. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. जो ज्या 2795. माझ्या मनाची आवड या श्रीरंगाच्या ठाई बसली आहे, म्हणून मन घडीभर आराम घेत नाही. याचे चरण माझ्या चित्तात, त्याचे रूप माझ्या नेत्रात, नाम तर अखंड मुखात राहिले आहे. या श्रीरंगाचा मला छंद लागला तेव्हापासून मी संसारादी सर्व गोष्टी विसरून गेलो. तुकाराम महाराज म्हणतात, या कानांनी श्रीरंगाची गोष्ट ऐकली आणि तेव्हाच माझ्या जीवपणाचा घात झाला. आता हा जीव सर्वार्थाने श्रीरंगी रंगून गेलाय. 2796. याची कोठे लागली चट, बहु तंट झालेसे देवपिसी मज एसी जग म्हणे. एकांताचे बाहेर आले, लपविले झाके ना. तुका म्हणे याचे भेटी झाली तुटी आपल्यांशी. 2796. या श्रीहरीच्या संगतीची मला अशी चटक लागली, त्यामुळे लोकांमध्ये माझी वाईट अर्थाने चर्चा सुरू झाली. लोक मला कृष्णवेडी म्हणतात. ही वेडी झाली. त्या श्रीहरीला मी एकांतात भेटले, पण ही गोष्ट लपून राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीरंगाची अभेदाने भेट झाली होती तेव्हा आपलेपणा नाहीसे झाला. 2797. दीन आणि दुर्बळांशी सुकरासी हरी कथा, तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तुका म्हणे आवडी धरी कृपा करी मनवनी. 2797. काळाबरोबर संघर्ष करण्यास दुर्बल असलेल्या जीवासाठी हरिकथा सुखराशी आहे. हरिकथा हेच भवसागर तरुण जाण्याचे जहाज आहे. समाजातील उच्चनीय सर्वांना त्यात बसण्याचा अधिकार आहे. देवाने गोकुळात केलेल्या बासलीला ज्या जीवाने ऐकाव्यात गात राहाव्यात. तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीहरी आपल्यावर कृपा करतो, म्हणून तू हरिकथा श्रवणाची आवड धरून बस. 2798. संतोषे माऊली आरुषा वचनी, ओरसोनी स्तनी लावी बाळा. तैसे प्रेमळांचे अवघेची गोड, पुरवितो कोड पांडुरंग. सेवा करी साये निष्ठुर उत्तरे, त्याचे वाहे बरे तेची मनी. तुका म्हणे इच्छावसे खेळे खेळ, चिंता ते सकळ काही नेणे. 2798. बालकाचे बोबडे बोल ऐकून मातेला सुख वाटते व ती बालकाला प्रेमाने स्तनपान देते. त्याप्रमाणे प्रेमळ भक्तांचे बोलणे ऐकून पांडुरंगाला आनंद होतो आणि तो भक्तांची इच्छा पूर्ण करतो. जरी बालक आपल्या आईला निष्ठुरपणाने बोलत तरी ती एकट्याने सहन करते, त्याची सेवाच करते, त्याचे हित कशात आहे याचा विचार करते. तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाने क्रीडा करणाऱ्या बालकाप्रमाणे भक्ताला देवावर भार ठेवल्याने कोणतीही काळजी करावी लागत नाही. 2799. विनविजे ऐसे काही उरले नाही यावरी, आता सो पंढरीनाथा पायी माता तुमची ये. मागे सारी येली युक्ती काही होती जवळी ते, निराशेची न करी आस तुका दास माघारी. 2799. विठ्ठला, मजसारख्या दासाने तुम्हाला काही द्यावे म्हणून विनंती करावी अशी कोणतीही गोष्ट आता उरली नाही. पंढरीनाथा, आता एकच आस म्हणजे तुमच्या पायी माझे मस्तक असू द्या. माझ्याकडे आळवणी करण्याची जी युक्ती होती त्याचा वापर मी पूर्वी केला. नैराश्याने भरलेल्या संसाराची मला आशा उरली नाही. मला त्या संसाराची गरज नाही. आता काय मागू? तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमचा सेवक आहे. 2800. आता येथे झाली जीवा संवंसाठी, होते तैसे पोटी फळ आले. आता धरिले ते न सोडी चरण, सापडले धन निज ठेवा. आता हा आळस असो परता दुरी, नेदावी ते उरी उरो ना काही. आता याचा मजन व्हावा विसर, मरोनी अंतर राहो रूप.
आता लोकलाज नये येते आड, बहु झाला गोड ब्रह्मरस. तुका म्हणे आता जन्म हा सफळ, अंतरी गोपाळ स्थिरावला. 28. देवा मी जीवच तुम्हाला समर्पण केला, तेव्हा त्याचे पाहिजे ते फळ मला प्राप्त झाले आहे. देवा तुमचे चरण हा माझ्या जन्माचा अमोल ठेवा, तो मी कधी सोडणार नाही. मला भजनाचा कंटाळा येतो, पण मी भजन करीन. जणू तुमचे रूप मनावर जडले आहे, त्याचे विस्मरण होऊ देऊ नका. नामस्मरणात मधुर ब्रह्मानंद प्राप्त होतो, पण ते करताना लोकलज्जेची धास्ती नसावी. तुकाराम महाराज म्हणतात, माझे हृदयात गोपाळ स्थिर झाल्याने माझा जन्म सफल झाला. 2801. अनंता जीवांची तोडिले बंधने, मज काळे येणे कृपा कीजे. अनंत पवाडे तुझे विश्वंभरा, भक्त करुणा करा नारायणा. अंतरीचे कळो देई गुह्य गुज, अंतरीचे बीज राखेन मी. समदृष्टी तुझी पाहीन पाऊले, धरीन संचले हृदयात. तेने या चित्ताची राहील तळमळ, होतील शीतळ सकळ गात्रे. तुका म्हणे शांती करील प्रवेश, मग नवे नाश अखंडत्व. 2801. अनंत जीवांची तोडिली अनंता देवा, तुम्ही जीवाची आदी अंतीची बंधने तोडलीत, आता मजवरही याप्रमाणे कृपा करा. विश्वंभरा भक्तावर कृपा करण्याचे तुझे अनंत पवाडे कीर्तिगान आहेत. हे विश्वंभरा नारायणा, तू भक्तांवर करुणा करतोस, जी तुझी कीर्ती आहे. नारायणा, तुझ्या अंतरकरणातील गुप्त ज्ञान तू मला दे, ते मी माझ्या हृदयात बीज रूपाने साठवून ठेवीन. सदोदित तुझ्या समचरणाचे ध्यान करीन, हृदयात ते जपून ठेवीन. त्यामुळे माझे चित्त तणावविरहित शांत होईल. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे माझ्या चित्तात निरंतर शांती वास करेल, ती कधीही नष्ट होणार नाही. 2802. पराधीन माझे करुणिया जिने, सांडी काय गुन्हे केली देवा. उदार एक कीर्ती असे जगा माझी, काते ऐसे आजी पालटिले. आळवितो परीन पुरेची रीग, उचित तो त्याग नाही तुम्हा. तुका म्हणे काबा मुळीच व्यालासी, ऐसे का नेनसी पांडुरंगा. 2802. देवा मला संचित करा माझ्या, तसेच काळाच्या हाती सोपवून माझी अशी हेळसांड तुम्ही कोणत्या कारणाने करता. तुमच्या उदारपणाची कीर्ती जगात पसरली आहे, ती का बरे बदलली. मी तुमची कृपा मागत आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का. अशा प्रकारे माझा त्याग करणे योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, आधी मला जन्मच कशाला दिला, जन्मानंतर माझ्याकडे लक्ष देणे जमणार नाही, हे सत्य तुम्ही जाणत नव्हता का. 2803. नेनपणे केला नाही हा बोभाट, आता आली वाट कळो खरी. आता बहुशीघ्र यावे लवकरी, वाट पाहे हरी भेटी देई. समर्थाच्या बाळा करुणेचे भाषण, तरी त्याची कोण नांदणूक. तुका म्हणे बहु बोलिले बडीवार, पडिले अंतर लौकिकी ते. 2803. अजाणतेपणी तुझ्या भेटीसाठी ती कशी होते, कुठे होते, कधी होते याविषयी बोभाटा केला नाही, पण तुझ्या भेटीची खरी वाट आता कळून आली आहे. आता तुम्ही घाईने माझ्याकडे या आणि मला गाढ मिठी घालून भेटा. मी तुमची उत्सुकतेने वाट पाहत आहे. समर्थ बापाच्या भेटीसाठी लेकराने एवढे काकुळतीला यावे, हे कमीपणाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वेदशास्त्रे पुराणे संत मंडळी यांनी तुझ्या उदारपणाचे खूप वर्णन करून ठेवले, पण मला त्याचे प्रत्युत्तर येत नाही. वर्णनात आणि तुझ्या वागण्यात अंतर स्पष्ट दिसते. 2804. जे जे केले ते ते साहे, कैसे पाहे भाविक. ओवाळुनी माझी काया सांडिली, यावरुनी काय होय नवे करू. नेने धरू सत्ता ते, तुका म्हणे कटी कर, उभे धीर धरुनी. 2804. विठ्ठल आमचे दैवत अगदी भाववेडे आहे. आम्ही जे जे करतो ते सर्व सहन करते. मी तर माझा देह त्याच्यावरून ओवाळून टाकला आहे. त्याला वाटेल तर तो माझे काही करील, त्याला अशक्य नाही, परंतु याबाबतीत सत्ता चालवित आहे, करतेपणा घेत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तसे हे दैवत विटेवर उभे आहे, कटीवर कर ठेवून उभे आहे, धीर धरून भक्तांची वाट पाहत उभे आहे. 2805.
नाही मज कृपा केली पांडुरंगे, संतांची आसंगे पोट भरी चतुराचे सभे पंडित कुशळ, मी काय दुर्बळ विष्णुदास, तुका म्हणे नेने करू समाधान, धरिले चरण विठोबाचे. 28 मला ज्ञान सांगण्याची कृपा पांडुरंगाने माझ्यावर केली नाही. मी गरीब संतांच्या संगतीत भक्तिरस सेवन करून आपले पोट भरतो आहे. विद्वान चतुर पंडितांच्या सभेत ज्ञानी वादात तरबेज आहेत, तेथे माझ्यासारख्या गरीब विष्णुदासांचा काय प्रभाव पडणार. तुकाराम महाराज म्हणतात, विद्वानाच्या सभेत जाऊन त्यांचे समाधान करणे मी जाणत नाही, मी केवळ विठ्ठलाचे चरण जाणतो. 2806 तुम्ही माझा देवा करा अंगीकार, हा नाही विचार मज पाशी, आता दोही पक्षी लागले लांछन, देव भक्त लाजविले, एकांती एकले न राहे निश्चळ, न बैसे चपळ मन ठाई, पायी महत्वाची पडिली शृंखळा, बांधविला गळा स्नेहाती, शरीर सोकले देखील या सुखा, कुदान हे मुखा रुचे चिना, तुका म्हणे झाला अवगुणांचा तारा, वाढिली हे निद्रा आळस बहु. 2806 देवा तुम्ही माझा स्वीकार कराल असा काही विचार मला वाटत नाही. तू माझी उपेक्षा केल्यामुळे देव आणि भक्त दोन्ही पक्षांना लांछन लागले, दोष लागला. ही गोष्ट देव म्हणून तुझा भक्त म्हणून मला लज्जास्पद आहे. माझे मन एकांतातही स्थिर राहत नाही, प्रतिष्ठेची बेडी पायी जडली आहे. श्री संतान यांच्या ममता पूर्ण बेडीचा फास मीच गळ्याला लावून घेतला आहे. शरीरास पूर्वीच्या अनुभवलेल्या सुखाची चटक लागली आहे. साधे सूद अन्न गोड लागत नाही. शरीरात अवगुणाचे प्राबल्य फार वाढले, त्यामुळे झोप आणि आळस फार वाढले असे तुकाराम महाराज म्हणतात. 2807 हा तो नवता दीन, टाळायाचा ऐसा क्षण, काजीने नो राखा हात, कैसे देखावे रडत धावनिया, आस दूर पळविता काशास, तुका म्हणे धाव येता न पुरेची हाव. 2808 हे देवा, ही काही दीन लोकांना टाळायची वेळ नव्हती. तुम्ही असे हात राखून का वागता. दीनजनाचे करून रडणे तुम्हाला सहज कसे होते. तुम्ही कृपा करताना ती दूर ठेवता, आशा दाखवता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही आमच्यापाशी असे वागतात की तुमच्याकडे धाव घेण्याची ओढ संपत नाही. 2809 लावोनिया गोठी चुकवू आदरिली दिठी, देवोनिया मिठी फळे माहिया माथुले, पुढे त्याची करी आड, तिचा लोभ तिसी नाड, उरवी चरफड हात गोवनी पळावे, आधी काकुलती मोह घालावा पुढती, तोंडी पडे माती फिरता मग कैचा तो, तुका म्हणे देवा यासी रडवी याचा हेवा, भावे का हे सेवा सुखे तुम्हा नार्पिती. 2809 श्रीकृष्णाने एका गोपीला गोष्टीत गुंतवले, तिची नजर चुकवून तिच्या सखीला मिठी घातली, त्यामुळे तिच्या माथ्यावरचा दही दुधाचा माठ खाली पडला फुटला. दही दुधाचा लोभ तिच्या मोक्षा आड आला, दह्या दुधाची हानी म्हणून ती हळहळत बसली. कृष्ण मात्र तिला तेथे गुंतवून स्वतः पळून गेला. म्हणून भक्ताने मनपूर्वक आर्ततेने हरिभक्ती करावी, हरीला वश करावे. भक्त संसारात गुरफटला तर हरिप्राप्ती कशी होईल. हरिप्राप्ती नाही आणि संसारही साधत नाही. देवा ज्या भक्तांना संसाराचा हव्यास आहे ते सतत रडतच बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, गोपिका दही दूध श्रीकृष्णाला अर्पण करून त्याची सेवा का करीत नाही. आर्तभूता द्यावे दान, खरे पुण्य त्या नावे, होणार ते सुख घडो, लाभ जोडो महाबुद्धी, सत्य संकल्पाचे साठी, उजळा पोटी रवी बिंब, तुका म्हणे मनी वाव, शुद्ध भाव राखावा. 2810 ज्याला ज्याची आवश्यकता आहे त्याला ती वस्तू दान करावी, त्याचे नाव खरे पुण्य आहे. जेवायचे असेल ते सुखा समाधानी हो, त्याची काळजी मी करीत नाही. मनाने शांत असल्यावर महाबुद्धीचा लाभ होतो, तो तसा हो. आपला संकल्प सत्याचा असावा, यासाठी विवेकरूपी सूर्य हृदयात उजळावा. मनात नेहमी वेद गुरु हरी याच्या विषयी तरी सर्वांसाठी शुद्ध भाव असावा. 2811 कौतुकवाणी बोलतसे लाडे, आरुषे वाकडे करोनी मुख, दुजेपणी भाव नाही हे आशंका, जननी बाळ बाकांमध्ये भेद, सलगी दुरोणी जवळी पांचारू, धावोनी या करू अंगसंग, धरुणी पालव मागतो बातुके, आवडीचे निके प्रेम सुख,
तुका म्हणे तुझा आमचीच गोडी ऐसी हे आवडी कळो आली. 2811. लहान मूल आपल्या आईशी बोबडे बोलतो तसा मी तुझ्याजवळ वेडेवाकडे बोलतो. आई आणि तिचे बाळ या भिन्न व्यक्ती असतात, पण त्याच्यात तरीशी भिन्नता नसते. बाळ एखाद्या वेळी आईला हाक मारून जवळ बोलावेल, नाहीतर स्वतः धावत आईकडे जाईल, तिला मिठी घालेल. दोन्ही कृतीमध्ये त्याचे प्रेम सारखेच असते. आईचा पदर धरून हव्या असलेल्या खाऊचा हट्ट करते. देवा, याप्रमाणे तुला आमच्यासारख्या भक्तांचा लळा आहे, गोडी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तुला आवडतो, तू आम्हाला आवडतोस. आपले प्रेम मायलेकांसारखे आहे एवढे मला कळते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.